हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय 17 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक रोटेशनल डायनॅमिक्स. सो प्रिव्हियस पार्ट्समध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर आपण 25 आणि 25 असे 50 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत ह्या पर्टिक्युलर टॉपिकचे. सो ह्या पार्टमध्ये बघा आपण राहिलेले फक्त 17 क्वेश्चन्स आहेत जे सॉल्व्ह करणार आहे. सो तुम्ही पहिल्यांदा काय करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, 17 क्वेश्चनचा पीडीएफ डाउनलोड करा, सॉल्व्ह करा, किती मिळतात बघा, आणि जे तुम्हाला जमले नसतील ते तुम्ही या सेशनमध्ये येऊन बघू शकता. सो गाइज, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन बघा, 51 नंबरचा क्वेश्चन आहे. एन इन्क्लाइंड प्लेन मेक्स एन अँगल 30 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. एक इन्क्लाइंड प्लेन आहे जो हॉरिझॉन्टल सोबत किती अँगल बनवत आहे? अँगल मेक्स 30 डिग्री. इट मेक्स अँगल 30 डिग्री. ए सॉलिड स्पियर रोलिंग डाऊन धिस इन्क्लाइंड प्लेन फ्रॉम रेस्ट. इथे काय आहे? एक सॉलिड स्पियर. ठीक आहे, तो काय होणार आहे? रोल होणार आहे. फाइंड काय करायचं आहे रे? लिनियर ऍक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. ए चा फॉर्म्युला फाइंड करायचा. ए किती बनणार? आपल्याकडे फॉर्म्युला डायरेक्टली ए चा जी साइन थिटा बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, डायरेक्टली फॉर्म्युला आहे बघा. जी साइन थिटा किती आहे रे? 30 आहे, बाय 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सॉलिड स्पियर साठी के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर किती असतो? के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज 2/5. सो किती बनणार आहे? जी साइन 30 इज 1/2. 1 प्लस 2/5 इज किती बनतं? क्रॉस मल्टिप्लाय करा, 7/5 बनणार आहे. ठीक आहे, सो काय बनेल बघा आन्सर. खालचा 5 वरती जाईल, 5g बाय खाली काय बनेल? 2 इंटू 7 बनणार आहे. 2 इंटू 7 इज 14. सो 5g बाय 14. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. क्वेश्चन नंबर 52. इन केस ऑफ रोटेशनल डायनॅमिक्स विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. कोणतं स्टेटमेंट करेक्ट असेल विचारलं आहे. क्रॉस प्रोडक्ट दिले आहेत बेसिकली सगळ्यांचे. ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्याचे फॉर्म्युले माहित पाहिजेत बघा. व्ही चा फॉर्म्युला काय आहे रे? आर बार क्रॉस ओमेगा बार. तसाच ए चा फॉर्म्युला काय आहे? आर बार क्रॉस अल्फा बार. तसाच एल चा फॉर्म्युला काय आहे? आर बार क्रॉस पी बार. आणि टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे रे? टॉर्क इज आर बार क्रॉस एफ बार. असं दिसतोय का कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर बघा, मला सीटा दिसतोय. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी बनणार आहे. बाकी सगळे तर बघा इथे काय रॉंग आहे रे? इथे मला काय रॉंग दिसते बघा. इथे टॉर्कचा फॉर्म्युला रॉंग दिला आहे, एफ बार क्रॉस आर बार दिला आहे, आर बार क्रॉस एफ. ठीक आहे, इथे काय रॉंग आहे? इथे डॉट प्रोडक्ट दिलाय रे, सो हा तर रॉंगच असणार आहे. ठीक आहे, सो बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, टू सर्क्युलर लूप्स पी अँड क्यू ऑफ रेडियाय आर अँड एन आर. बघा, दोन लूप्स आहेत पी आणि क्यू. ठीक आहे, दोन लूप्स. एकाचे रेडियस आहे आर, दुसऱ्याचे रेडियस इज एन आर. ठीक आहे, आर मेड रिस्पेक्टिव्हली फ्रॉम अ युनिफॉर्म वायर. युनिफॉर्म वायर पासून बनवायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लूप क्यू चा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स ऍक्सिस इज 4 टाइम्स दॅट ऑफ लूप पी. ठीक आहे, फाइंड काय करायचं आहे? द व्हॅल्यू ऑफ एन. एन ची व्हॅल्यू काय असेल फाइंड करा. ठीक आहे, आता क्यू चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार सांगा? अरे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे लूप म्हणजे रिंग साठी काय आहे? एम आर स्क्वेअर. मास ऑफ क्यू, रेडियस ऑफ क्यू इज इक्वल टू 4 मोमेंट ऑफ इनर्शिया पी चा काय असणार? मास ऑफ पी आर ऑफ पी स्क्वेअर. समजलं का? एम आर स्क्वेअर फॉर्म्युला आहे. आता इथे बघा, एम क्यू ऍज इट इज. क्यू ची रेडियस किती आहे रे? क्यू ची रेडियस इज एन आर, त्याचा स्क्वेअर इज एन स्क्वेअर आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 मास ऑफ पी रिंग, रेडियस ऑफ पी रिंग. पी लूप ची रेडियस किती आहे? आर चा स्क्वेअर, आर स्क्वेअर कॅन्सल. एम क्यू एन स्क्वेअर इज इक्वल टू 4 एम पी असं बनलं आहे. आता आपल्याला माहित पाहिजे की मास मध्ये काय रिलेशन असणार आहे. बघा, ते काय म्हणतायत? वायर तर युनिफॉर्म आहे, पहिल्याची रेडियस आहे आर, दुसऱ्याची रेडियस आहे एन आर. अरे, दुसऱ्याची रेडियस जर एन टाइम्स असेल तर दुसऱ्याचा मास पण काय पाहिजे? एन टाइम्स पाहिजे. सो मास ऑफ क्यू हे काय पाहिजे? एन टाइम्स पाहिजे मास ऑफ पी च्या, कारण रेडियस एन टाइम्स आहे. ठीक आहे, सो मास ऑफ क्यू इज एन टाइम्स मास ऑफ पी इंटू एन स्क्वेअर ऍज इट इज 4 इंटू मास ऑफ पी. कॅन्सल. बरोबर का? एन इंटू एन स्क्वेअर इज एन क्यूब इज इक्वल टू 4. एन काय बनणार आहे? 4 रेस टू 1/3. आता 4 म्हणजेच काय असतं? 2 चा स्क्वेअर रेस टू 1/3. 1/3. ठीक आहे, सो काय बनणार बघा? 2 रेस टू 2/3 बनणार आहे. 2 रेस टू 2/3. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. बघा, हे समजलंय का तुम्हाला? ठीक आहे, रेडियसला काय केलं? एन टाइम्स केलं. आता रेडियसला जर तुम्ही वाढवत गेला, एन टाइम्स केलं, तर तुमचं मास पण इन्क्रीज होणार. ठीक आहे, नेक्स्ट. For a circular ring of mass m and radius r, an arc corresponding to 90 degree sector is removed. बघा, एक सर्क्युलर रिंग आहे. लेट अस से ह्या रिंगचा मास आहे m, या रिंगची रेडियस असेल r. ठीक आहे,
अँड आर्क करस्पॉन्डिंग टू ए 90 डिग्री सेक्टर इज रिमूव्ह. बघा याच्यामध्ये एक आर्क असणार आहे ज्याचा सेक्टर किती असेल, ज्याचा अँगल असेल 90 डिग्री. ठीक आहे, एवढा आर्क असणार आहे तो. लेटेस्ट आहे तो एवढा आर्क असेल. एवढ्या आर्कला काय करायचं आहे रे, एवढ्या आर्कला रिमूव्ह करून टाकायचं. एवढ्या आर्कला जर मी रिमूव्ह केलं तर मला आता रिंग कशी दिसेल बघा, रिंग अशी दिसेल का? रिंगचा मला एवढाच पार्ट दिसणार आहे. समजतंय का? 90 डिग्री पार्ट रिमूव्ह करून टाकायचा. सो आता रिंगचा फक्त किती पार्ट राहणार आहे बघा, कंप्लीट रिंग होते. ठीक आहे, त्याच्यामधून 1/4 पोर्शन गायब केला आहे, 1/4 मास गायब केलं, तर आता किती मास राहणार आहे? 3/4 मास राहणार आहे. कारण टोटल तर एम आली पाहिजे. सो टोटल करून बघा, ह्या दोघांना ऍड केलं तर तुम्हाला एम मास मिळणार आहे. झेपलंय का हे? बघा टोटल मास रिंगचं पहिल्यांदा किती होतं? एम होतं. त्याच्यामधून काय केलं आपण? 1/4 मास रिमूव्ह केला आहे. बघा हा 1/4 पोर्शन समजतोय ना सगळ्यांना, 1/4 आहे, त्याला रिमूव्ह करा. स्वतः मास किती राहणार आहे? क्रॉस मल्टिप्लाय करा, 3/4m एवढं मास राहणार आहे. ठीक आहे, एवढं मास जर राहिलं तर फाइंड काय करायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ रिंग, पासिंग थ्रू सेंटर ऑफ रिंग अँड परपेंडिक्युलर टू द इज k टाइम्स mr². बघा मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणतायत ते? k टाइम्स आहे mr²च्या. देन के ची व्हॅल्यू काय असेल फाइंड करा म्हणताय. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे, रिंग साठी काय फॉर्म्युला होता? mr². रिंगचा आता मास किती आहे सांगा? रिंगचा मास आहे 3/4. सो m च्या जागी टाकून द्या 3/4m. समजलं का? मास किती आहे रे बाबा? मास आहे 3/4m. सो मासच्या जागी मास टाकून दिलं 3/4m इनटू रेडियस तर ऍज इट इज राहणार रे, रेडियस तर ऍज इट इजच राहणार आहे. सो r² ऍज इट इज. सो मोमेंट ऑफ इनर्शिया किती बनला? 3/4 mr². सो के किती येणार सांगा? दोघांना कम्पेअर करा. बघा दोघांना कम्पेअर केलं तर mr² ह्याच्याकडे पण आहे, ह्याच्याकडे पण आहे. के किती बनणार आहे? के ची व्हॅल्यू इज 3/4. आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर अल्फा बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55. ए सॉलिड स्पियर इज इन प्युअरली रोटेशनल मोशन अबाउट ए फिक्स्ड ऍक्सिस. बघा एक सॉलिड स्पियर आहे, रोटेशनल मोशन मध्ये आहे. फाइंड काय करायचं आहे? रेशो ऑफ इट्स अँग्युलर मोमेंटम टू इट्स कायनेटिक एनर्जी इज π/2. यांचा रेशो म्हणतायत ते π/22 आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द स्पियर इज ओमेगा किती असेल फाइंड करा. आता एल चा फॉर्म्युला आहे अँग्युलर मोमेंटम इज I ओमेगा अपॉन कायनेटिक एनर्जी किती असणार? पार्टिकल रोटेट होत आहे, सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज हाफ I ओमेगा² इज इक्वल टू π/22. ठीक आहे, इथून बघा I I कॅन्सल, खालचा 2 वरती जाईल, 2 बरोबर आहे का? एक ओमेगा कॅन्सल, खाली काय राहणार आहे? ओमेगा राहणार, इज इक्वल टू π/22. ठीक आहे, सो ओमेगा काय बनेल? ओमेगा इज, ओमेगाला वरती न्या, बाकी सगळं राईट साईडला आणा, लेफ्ट साईडला आणा. 2 इथला ऍज इट इज इंटू 22 बाय वरचा पाय खाली जाणार आहे. सो काय बनणार आहे आन्सर? 44/π बनणार आहे. समजतंय का? 44/π ची व्हॅल्यू काय असते रे? 22/7. 2 1 जा 2, 22 1 जा 22, 22 2 जा, खालचा 7 वरती जाईल एकदम. 2 इंटू 7 इज 14. सो ओमेगा किती बनणार आहे रे? 14 बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56. ए बॉडी ऑफ मास m रोटेटिंग विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. एक बॉडी आहे, बॉडीचा मास इज m, रोटेट होत आहे अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, अँग्युलर मोमेंटम आहे l. रेडियस ऑफ गायरेशन काय असेल? अरे के चा फॉर्म्युला आहे के इज √I/m. बट मला के ला कोणाच्या टर्म्स मध्ये लिहायचं आहे रे? अँग्युलर मोमेंटमच्या टर्म्स मध्ये लिहायचं. आता अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं? I ओमेगा असतं, बरोबर? सो इथे मला काही पण करून I ओमेगाला आणायचंय. इथे बघा के चा हा फॉर्म्युला आहे √I/. मला काय आणायचं आहे? I ओमेगा आणायचंय. सो मी काय करणार? ओमेगाने मल्टिप्लाय करणार, ओमेगाने डिवाइड करणार, काय बनणार? के इज इक्वल टू रूट I ओमेगा म्हणजे काय आहे? I ओमेगा इज L/m ओमेगा, बरोबर? सो के चा फॉर्म्युला काय बनेल? L/m ओमेगा चा रूट आहे ना, रूट म्हणजे काय असतं? 1/2. आहे का ऑप्शन? L/m ओमेगा रेस टू 1/2. ऑप्शन नंबर डेल्टा बनणार आहे, डेल्टा. सिंपल. A thin walled hollow sphere rolls without sliding on a horizontal surface. Ratio of its rotational kinetic energy to translational kinetic energy is x/3. x ची व्हॅल्यू फाइंड करा असं म्हणतात ते. अरे रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ I ओमेगा² बाय ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज हाफ mv² इज x/3. हाफ हाफ कॅन्सल. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा फाइंड करायचा आहे रे? हॉलो स्पियरचा. हॉलो स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज 2/3 mr² ओमेगा² बाय m ऍज इट इज इंटू v². अरे v म्हणजे काय असतं? r ओमेगा असतं. सो r² ओमेगा²
इज x बाय 3. कॅन्सल कॅन्सल 3 कॅन्सल 3 कॅन्सल. x ची व्हॅल्यू काय बनणार आहे? x ची व्हॅल्यू बनणार आहे 2. x ची व्हॅल्यू 2 येणार आहे. सीटा सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 58. A meter stick is held vertically with one end on the floor and is allowed to fall. बघा मीटर स्टिकला कसं प्लेस करायचं आहे, तर एक एंड असणार आहे ग्राउंड वर. ठीक आहे, व्हर्टिकली प्लेस करायचं आहे. लेंथ किती आहे बाबा? लेंथ आहे 1 मीटर. मीटर स्टिक आहे. अलाउड टू फॉल assuming that one end on the floor does not slip angular velocity of the rod when it hits the ground. आता हा रॉड काय होणार आहे? खाली पडणार. जेव्हा तो खाली पडेल, जेव्हा तो ग्राउंड वरती पडेल, तेव्हा त्याची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा किती असेल फाइंड करायचं आहे. सो बघा एनर्जी कॉन्झर्वेशनने आपण सॉल्व्ह करणार. जेव्हा तो व्हर्टिकली प्लेस केलेला असेल त्याच्यावरची वेलॉसिटी किती आहे रे? 0 आहे. सो सगळीच्या सगळी एनर्जी कोणती असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. जेव्हा तो खाली पडेल, खाली पडताना त्याला व्हेलॉसिटी मिळणार आहे. सो आता त्याच्यावरती कोणती एनर्जी असणार आहे? कायनेटिक एनर्जी असणार आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला इज mgh. बरोबर का? कायनेटिक एनर्जी काय असणार? बघा रोटेट होत आहे. कोणत्या पॉइंटच्या अबाउट? बघा कोणत्या पॉइंटच्या अबाउट तो रोटेट होतो? ह्या पॉइंटच्या अबाउट तो रोटेट होणार आहे. गोल गोल फिरणार आहे. समजतंय का? सो कायनेटिक एनर्जी इज हाफ I ओमेगा स्क्वेअर. आता बघा mg हाईट किती असणार आहे सांगा. बघा हाईट आपण कुठून मोजतो? सेंटर ऑफ मास पासून. सो लेंथ आहे 1 मीटर. अर्धी लेंथ किती असणार? 1/2 असणार आहे. सो h इज 1/2. समजलं का? टोटल आहे 1. सो हाईट किती असणार आहे? 1/2 इज इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर. समजलं? सो बघा mg/2 इज इक्वल टू, इथून आपण 2 पण कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, सो फक्त काय राहील? mg राहील. इज इक्वल टू I मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार बघा. रॉड कोणाच्या अबाउट रोटेट होत आहे? तर एका एंडच्या अबाउट तो गोल फिरतो. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज ml²/3 इज ओमेगा स्क्वेअर. mm कॅन्सल. g इज इक्वल टू l स्क्वेअर. लेंथ किती आहे? मीटर स्टिक लेंथ इज 1 मीटर. लेंथ आहे 1 मीटर. सो 1 चा स्क्वेअर इज 1/3 ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा स्क्वेअर काय बनणार? 3g. ओमेगा काय बनणार आहे रे? √3g बनणार आहे. √3g. ऑप्शन नंबर C इज द करेक्ट चॉइस. Next, question number 59. Two satellites A and B of same mass and are revolving around Earth in concentric orbits. ठीक आहे, such that बघा concentric orbits आहेत म्हणजे सेंटर सेम. Such that distance of satellite B from the center of Earth is thrice as compared to distance of satellite A. The ratio of centripetal force acting on B as compared to A. Centripetal force B वरती by centripetal force A वरती किती असेल? रेशो फाइंड करायचा आहे. आता बघा हा क्वेश्चन ऍक्च्युअली ग्रॅव्हिटेशनचा आहे. ठीक आहे, बट तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. न्यूटन्स लॉचा साधा फॉर्म्युला आहे. फोर्स काय असतो रे? दोन पार्टिकल मासेस मध्ये जे डिस्टन्स r वरती प्लेस केले आहे. Gm/r². बरोबर का? आता इथे बघा दोघांवरचं मास सेम म्हणता येते. ऑफ सेम मास. मास कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे. सो फोर्स जो असणार आहे दॅट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू r². सो फोर्स ऑन B बाय फोर्स ऑन A इज RA² by RB². RA² by RB². RA by RB किती आहे रे? RA by RB इज इक्वल टू 3 ला पलीकडे न्या 1/3 बनणार आहे. स्क्वेअर करा काय बनेल? 1/9 बनणार आहे. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, ए पार्टिकल रोटेट्स इन ए हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस r. ठीक आहे बघा सेम क्वेश्चन आपण मागच्या पार्ट मध्ये सॉल्व्ह केला आहे. तिकडे आय थिंक डी ऑप्शनला होता. ठीक आहे, v²/g. एकदा तुम्ही चेक करा. आपण सेम क्वेश्चन पहिल्या पार्ट मध्ये सॉल्व्ह केला आहे. ठीक आहे, नेक्स्ट. पार्टिकल ऑफ मास m परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन रेडियस r. सगळ्यांना 20% ने इन्क्रीज करा. तर आता चेंज इन फोर्स किती बनेल? बघा सेम आपण सॉल्व्ह केला आहे. तिकडे 44% आन्सर आला होता. ठीक आहे, सेकंड पार्ट मध्ये आपण सॉल्व्ह केला. एकदा तुम्ही चेक करा. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 63. इफ ए मोमेंटम ऑफ अ बॉडी ऑफ मास m इज इन्क्रीज बाय 20%. मोमेंटमला 20% ने इन्क्रीज करा. म्हणजे लेटस से इनिशियली मोमेंटम असले 100. तर आता मोमेंटम किती करायचं आहे? आता मोमेंट 20% ने इन्क्रीज करा म्हणजे 120 बनला पाहिजे. ठीक आहे, देन कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस बाय पर्सेंटेज चेंज इन कायनेटिक एनर्जी. कितीने कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे फाइंड करायचं. आता मला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला इज हाफ mv². ठीक आहे, मला मोमेंटमला आणायचे. सो मी काय करणार? मासने मल्टिप्लाय करा, मासने डिवाइड करा. काय बनणार आहे? हाफ m इंटू m m² v² बाय खाली काय आहे बघा m ने मल्टिप्लाय डिवाइड केलं बाय खाली आहे m इज कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी काय बनेल? हाफ m² v² म्हणजे काय असणार? अरे p चा फॉर्म्युला आहे mv.
सो एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर इज पी स्क्वेअर बाय एम. सो इथून मला समजेल की कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी इन सेकंड केस बाय कायनेटिक एनर्जी इन फर्स्ट केस इज इक्वल टू P2 स्क्वेअर बाय P1 स्क्वेअर. आता बघा कायनेटिक एनर्जी 2 बाय कायनेटिक एनर्जी 1 याला मी ॲज इट इज ठेवतो इज इक्वल टू P2 बाय P1 चा स्क्वेअर. P2 किती आहे रे 120 आहे बाय P1 इज 100 याचा स्क्वेअर करा 1010. ठीक आहे. सो Ke2 बाय Ke1 काय बनणार आहे सांगा 12 बाय 10. 12 बाय 10 चा स्क्वेअर इज 144 बाय 100 म्हणजेच किती बनणार आहे 1.44 बनेल का 1.44. ठीक आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे पर्सेंटेज चेंज इन कायनेटिक एनर्जी. बघा पर्सेंटेज चेंज कोणत्याही गोष्टीचा काय असतो कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल बाय ओरिजिनल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. सो कसं सॉल्व्ह करायचं बघा याला. आतापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलो. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी 2 बाय 1 इज 1.44 अपॉन खाली काय आहे याच्या 1 आहे डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. सो इथून बघा आपण काय करणार न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज लेफ्ट साइडला इज इक्वल टू राईट साइडला पण सेम करायचं न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर बाय डिनॉमिनेटर न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज. ठीक आहे. सो हे काय बनेल 0.44 बनेल इज इक्वल टू हा जो प्रकार आहे याला आपण काय म्हणतो पर्सेंटेज चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. सो किती पर्सेंट आला आहे 44 बाय 100 0.44 म्हणजे 44 बाय 100 म्हणजेच किती रे 44% आला. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट thin uniform rod of length L and mass M swinging freely along a horizontal axis passing through its center. बघा एक रॉड आहे रॉडची लेंथ इज L मास इज M स्विंग होता है along horizontal axis. horizontal axis अबाउट तो स्विंग होता है. ठीक है. इट्स मैक्सिमम एंगुलर स्पीड इज ओमेगा. इट्स सेंटर ऑफ मास राइजेस टू अ मॅक्सिमम हाइट ऑफ. सेंटर ऑफ मास किती मॅक्सिमम हाइट पर्यंत राइज होईल. ठीक आहे. आपल्याला सेंटर ऑफ मास फाइंड करायचं आहे म्हणजे जर आता आपण त्याला रोटेट करणं चालू केलं अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस समजतंय का. सो सेंटर ऑफ मास किती हाइट पर्यंत रीच होईल फाइंड करायचं. बघा कसं सॉल्व्ह करतो रे आपण एनर्जी कॉन्झर्वेशनने सॉल्व्ह करतो. जेव्हा तो स्विंग होत असेल व्हर्टिकली त्याच्यावरती कोणती एनर्जी असणार आहे त्याच्यावरती एनर्जी असणार आहे कायनेटिक एनर्जी हाफ आय ओमेगा स्क्वेअर रोटेट होत आहे. आता आपण त्याला हाईट एच वरती नेलं तर त्याच्यावरती एनर्जी कोणती असणार पोटेन्शियल एनर्जी mgh. ठीक आहे. सो बघा आपल्याला फाइंड काय करायचं आहे रे एच फाइंड करायचं काय म्हणणार सांगा एच हाफ ॲज इट इज आय ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज mg ला खाली न्या इज इक्वल टू एच बने. कळालं का इज इक्वल टू एच बनणार आहे. मला इथे बघा कोणाला आणायचं काय पण करून तर लेंथ एल ला आणायचं. लेंथ एल ला आपण कसं आणू शकतो तर हाफ ॲज इट इज मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो रे मोमेंट ऑफ इनर्शिया इज ml स्क्वेअर बाय 12 रॉड साठी ओमेगा स्क्वेअर बाय खाली काय आहे mg तर आहेच इज इक्वल टू एच mm कॅन्सल. ठीक आहे. काय बनणार आहे ओमेगा स्क्वेअर एल स्क्वेअर बाय 2 इंटू 12 इज 24 इंटू जी इज इक्वल टू एच. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट string of pendulum of length L is displaced through 90 degree from the vertical and released. बघा पहिल्यांदा काय होती स्ट्रिंग व्हर्टिकली प्लेस केलेली होती. त्या स्ट्रिंगला आपण कुठे डिस्प्लेस करायचं आहे 90 डिग्री वरती घेऊन जायचं. हा अँगल इज 90 डिग्री वरती आपण घेऊन गेलो. देन मॅक्सिमम स्ट्रेंथ ऑफ द स्ट्रिंग इन ऑर्डर टू विथस्टँड द टेन्शन ॲज द पेंडुलम पासेस थ्रू मीन पोझिशन. जेव्हा पेंडुलम आता परत मीन पोझिशन पासून पास होईल जेव्हा तो सेंटरला येईल तेव्हा त्याच्यावरती फाइंड काय करायचं आहे मॅक्सिमम स्ट्रेंथ म्हणजे टेन्शन किती असेल फाइंड करा. आपल्याला तर माहिती आहे टेन्शनचा फॉर्म्युला इज mv स्क्वेअर बाय एल प्लस mg कॉस थीटा हा फॉर्म्युला आहे. स्ट्रिंगची लेंथ इज एल. ठीक आहे. आता बघा जेव्हा तो पहिल्यांदा खाली होता नंतर आपण त्याला 90 डिग्री वरती घेऊन गेलो. इथून एवढ्या प्रोसेस वरती बघा जेव्हा तो खाली असणार आहे त्याच्यावरती कोणती एनर्जी असेल पहिल्यांदा तो v च्या व्हेलॉसिटीने फिरत असणार आहे. सो पहिल्यांदा त्याच्यावरती असणार कायनेटिक एनर्जी आणि जेव्हा तो हाईट एच वरती जाईल तेव्हा त्याच्यावरती कोणती एनर्जी असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युला टाका कायनेटिक एनर्जी इज हाफ mv स्क्वेअर पोटेन्शियल एनर्जी इज mgh. किती हाईट वरती तो जाणार आहे किती हाईट वरती जाणार आहे स्ट्रिंगची लेंथ आहे एल सो हाईट इज एल. सो इथून mm कॅन्सल होईल व्हेलॉसिटी काय बनणार आहे 2 पलीकडे जाईल 2gl
√2gl बनेल का? v स्क्वेअर आहे, सो दोन्हीकडे रूट घ्या, व्हेलॉसिटी इज √2gl. सो m इंटू बघा फॉर्म्युलामध्ये आता फक्त टाकायचंय v स्क्वेअर, याचा स्क्वेअर काय बनणार 2gl बाय l प्लस mg cos थिटा. cos थिटा, थिटा किती असणार आहे जेव्हा तो कुठे रीच होईल? जेव्हा तो मीन पोझिशनला येईल. जेव्हा तो मीन पोझिशनला असेल, हा अँगल किती बनणार आहे रे? हा अँगल बनणार आहे 0. बघा इथून आपण त्याला सोडून द्यायचं, सो अँगल कमी होईल कमी होईल कमी होईल. जेव्हा तो मीन पोझिशनला येईल अँगल किती बनणार आहे? 0 बनणार आहे. सो कॉस 0 काय बनणार बघा, हे एल एल कॅन्सल, 2mg प्लस mg cos 0 किती असतं? 1 असतं. सो 2mg प्लस mg इज 3mg. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. क्वेश्चन नंबर 66. ए बॉडी सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेस वरती एका बॉडीला ठेवून द्यायचं. ठीक आहे. ऑफ मास m, रेडियस r. At its equator becomes weightless when the rotational kinetic energy of the earth reaches critical value. बघा कायनेटिक एनर्जी कोणाची आहे? अर्थची आहे. ती कुठे रीच झाली पाहिजे? क्रिटिकल व्हॅल्यू के ला रीच झाली पाहिजे. देन के ची व्हॅल्यू किती असेल फाइंड करा. अरे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना, हाफ आय ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के. बरोबर आहे का? सो हाफ मोमेंट ऑफ इनर्शिया अर्थ साठी किती असतो रे? 2/5 mr स्क्वेअर इंटू ओमेगाचा फॉर्म्युला. ओमेगाचा फॉर्म्युला माहितीये का? ओमेगाचा फॉर्म्युला इज √g/r. ओमेगाचा काय करायचंय? स्क्वेअर करायचंय इज इक्वल टू के. इथून बघा 2 2 कॅन्सल होईल. हा फॉर्म्युला कुठून आला? तर ग्रॅव्हिटेशन मध्ये आहे. ठीक आहे. सो 1/5 mr स्क्वेअर इंटू √g/r चा स्क्वेअर इज g/r इज इक्वल टू के. आर आर कॅन्सल होईल. आन्सर काय बनणार आहे? mgr/5 बनणार आहे इज द व्हॅल्यू ऑफ के. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 67. ए ड्रम ऑफ रेडियस आर फुल ऑफ लिक्विड. बघा हा जो क्वेश्चन आहे तो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये. ठीक आहे. सो त्या टॉपिक मध्ये आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. आतासाठी मी स्किप करतो. लास्ट क्वेश्चन. रेशो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन ऑफ सर्क्युलर डिस्क. रेडियस ऑफ गायरेशन के. रेडियस ऑफ गायरेशन कोणासाठी? सर्क्युलर डिस्क टू दॅट सर्क्युलर रिंग each of same mass and radius about their respective axis. अरे फॉर्म्युला काय आहे? मोमेंट रेडियस ऑफ गायरेशन इज √I/m. रेडियस ऑफ गायरेशन इज √I/m. बरोबर का? दोघांचा मास सेम आहे. mm कॅन्सल. सो काय बनणार? मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग. टाकून द्या मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांचे. मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा किती असतो रे? mr²/2. मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा किती असतो? mr². mr² कॅन्सल. काय बनणार आहे? 1/√2 बनणार. 1/√2. ऑप्शन नंबर डेल्टा इज द करेक्ट चॉइस. बघा इथे दिसत नाही, सो इथे मी करून टाकतो 1/√2. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर डेल्टा बनणार आहे. सो बघा आपण टोटल 68 क्वेश्चन्स कंप्लीट टॉपिक आज आपण कंप्लीट केला. ठीक आहे. सो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन वरती कळवा. जर एखादा डाऊट असेल, माझी एखादी मिस्टेक झाली असेल तर मला कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे. सो गाइस भेटूया आता नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.